चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. सगळ्यांचे नीट लक्ष असेल. धडकीने साथ दिली या धरणी म्हणून मी गाते आज या चरणी चढवून आले साज आज या क्षणी तुम्हा रसिकांच्या विनज राखुनी परताला सगळा सुगंध मनी करते मी मुजरा यारणी हो रसिका करते मी मुजरा यारणी करते मी मुजरा यारणी हो रसिका करते मी मुजरा यारणी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम त्या विघ्न हरत्या गणरायाला वंदन करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. तसेच स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ राजमाता माँसाहेब जिजाऊ त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून आजचा हा कार्यक्रम गणदेवता शिरकाई देवी वर्धापन दिनानिमित्त हा शक्तीपूजाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर कार्यक्रमाचे आयोजक आहेत हिरकणी रायगड गाईड असोसिएशन यांना सर्वप्रथम माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे माझा हा कार्यक्रम पाहण्यासाठी जेवढे रसिकजन उपस्थित आहेत त्यांना मी माझा शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच मला संगीताला साथ देणार आहेत कीबोर्डला साथ देणार आहेत ते म्हणजे स्वप्नीलदादा जाधव. बँजोला साथ देणार आहेत प्रणितदादा मोहिते पदोदो. त्याचप्रमाणे ढोलकीला साथ देणार आहेत आशिषदादा पेडमकर. ऑक्टोपॅडला साथ देणार आहेत सुजितदादा चुमडे. तसेच माझे वडील माझे गुरुवर्य कवी आणि सहशाहीर विवेकजी शेलार. ढोलकीला अजून एक साथ देणार आहे तो म्हणजे माझा भाऊ विवेक शेलार. कोरसला साथ देणार आहे ते म्हणजे माझी बहीण अस्मिता शेलार. आणि शाखा माझी नेहमी शाखा आहे जय भवानीनाथ मंडळ चिंचोली शेलारवाडी यांना शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज ज्यांच्यासोबत माझा हा प्रथमच कार्यक्रम आहे ते म्हणजे
माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर कुमार अनिलजी खोकरे यांनाही या शक्तिवाली शाहीर वैद्यशाळेचं शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे तुरेवाली शाहीर यांनी आपलं प्रमाणपत्र व प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे। दादा माईक लावून आवाज द्या तो सवाला सुरत ढाल बनते कधी बने तिलोनी। बघा या हिरकणी इथे कार्यक्रम आहे आणि ती हिरकणी आई तर ती तिच्या बाळासाठी तो गड ओढा पार करून बाळासाठी त्या बाळाला दूध देण्यासाठी ती एवढा गड पार करून आपल्या बाळासाठी जाते आणि म्हणून त्या आईला वंदन करण्यासाठी सवय होते मी लक्षात असू द्या। ढाल बनते कधी बने तिलोनी अनमोल असेल ते आईची कहाणी। वेता झटपटते क्रूर वाभावानी प्रत्येक आई ही असते प्रत्येक आई ही असते असते आणि म्हणता नवकोटी माय पाहिली रमाई दुधाची साय पाहिली। म्हणून काय म्हणायचंय स्वराज्याची राजधानी त्या आईची कहाणी स्वराज्याची राजधानी वंदन हे माझे तुला हिरकणी। अशा त्या आईला मी माझे वंदन करते काय म्हणते वंदन हे माझे आई तुला हिरकणी।
सती घेतली का तर दरवाजे बंद झाले म्हणून काय म्हणायचे उभा रायगडाचा होता तो पार त्यात रात्रीचा भयानक झाडासाठी घोषण असावा पदर उतरणी कडातील केला हो मार घेऊन सारे भक्तजन येती गणराय तुझ्याच चरणी बाप्पा तुझी पूजा करती दुर्वा पुष्प वाहुनी या सर्व भक्तांना आनंद वाटतो तुझी सेवा करुणी आणि सर्व कष्ट दूर होतात हे
गोड तुझी मूर्ती पावनी. आणि असे हे गणराया आपल्या घरी आलेले आहेत म्हणून काय म्हणायचे? झाली सूर्याची सोनेरी पहाट, हिरवळ बहरला सृष्टीचा थाट. झाली सूर्याची सोनेरी पहाट, हिरवळ बहरला सृष्टीचा थाट. धुक्यानं भरलाय घाटना, धुक्यानं भरलाय घाटना. धन्यासना घरात आले श्री गणा, यासना घरात आले श्री गणा. 1 2 3 4. झाली सूर्याची सोनेरी पहाट, हिरवळ बहरला सृष्टीचा थाट. झाली सूर्याची सोनेरी पहाट, हिरवळ बहरला सृष्टीचा थाट. धुक्यानं भरलाय घाटना देवा, धुक्यानं भरलाय घाटना. यासना घरात आले श्री गणा, यासना घरात आले श्री गणा. यासना घरात आले श्री गणा, यासना घरात आले श्री गणा. आले नाचत ढोल वाजत, झाले बाप्पाचे आगमन हो, बाप्पाचे आगमन. एका वर्षाने आले हर्षाने, झाले तृप्त माझे मन हो. आले नाचत ढोल वाजत, झाले बाप्पाचे आगमन. एका वर्षाने आले हर्षाने, झाले तृप्त माझे मन हो. बसायला त्यांना चंदनी पाट, पाटावर ठेवलाय आरतीचा ताट. बसायला त्यांना चंदनी पाट, पाटावर ठेवलाय आरतीचा ताट. हो वाळू दुपारी घाटना देवा, हो वाळू दुपारी घाटना. यासना घरात आले श्री गणा, यासना घरात आले श्री गणा. यासना घरात आले श्री आल्या माहेरणी त्या अंगणी, या नाचती तालावरी हो. त्या सुराने गाती गाराने म्हणते एक बरोबरी हो. आल्या माहेरणी त्या अंगणी, या नाचती तालावरी. त्या सुराने गाती गाराने म्हणते एक बरोबरी हो. जागरण गोंधळ करून रात, डोक्यावर त्यांच्या बाप्पाचा हात. जागरण गोंधळ करून रात, डोक्यावर त्यांच्या बाप्पाचा हात. म्हणून जमली साधना बाप्पा, म्हणून जमली साधना. यासना घरात आले श्री गणा, यासना घरात आले श्री गणा. यासना घरात आले श्री गणा, यासना घरात आले श्री गणा. झाली सूर्याची सोनेरी पहाट, हिरवळ बहरला सृष्टीचा थाट. झाली सूर्याची सोनेरी पहाट, हिरवळ बहरला सृष्टीचा थाट. धुक्यानं भरलाय घाटना देवा, धुक्यानं भरलाय घाटना. यासना घरात आले श्री गणा, यासना घरात आले श्री गणा. यासना घरात आले श्री गणा, यासना घरात आले श्री गणा. यासना घरात आले श्री गणा, यासना घरात आले श्री गणा.
घरात आले श्री दासना घरात आले श्री गणा जगन अवकिरकर आहे. हा शक्ती तुला म्हटला की घरी माझ्या ही तुम्हाला कुठून येते गवळणी पासून बरोबर. तुमचा आवाज येऊ द्या जरा. आता हे जे बुवा आहेत ज्यांच्यासोबत हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे हा अनिलजी कोकरे तर बुवा कुमार आहेत बरोबर. म्हणजे बुवा साधारण माझ्या वयात एवढेच असतील. तर अनिलजी बाहेर या आणि माझ्या नीट लक्ष देऊन ऐका. आता पहिलाच कार्यक्रम आहे अजून मला माहित नाही की हे बुवा कसे आहेत कसे गातात. हा तर जरा मान सन्मान त्यांना द्यायला पाहिजे बरोबर. अनिलजी अरे बाहेर ये आणि माझी गवळण नीट लक्ष देऊ. आता या रणांगणात कोण आहे राधा आणि हे कोण आहे श्रीकृष्ण बरोबर. तर बुवा आधीच सांगून ठेवते की माझ्यासोबत तुमचा कार्यक्रम आहे. आता माझे कार्यक्रम भरपूर झालेले आहे बहुतेक शाहिरांसोबत झालेले आहे. जर बुवा तुम्हाला माहित नसेल ही वैदेही शेलार कोण हा तर आता जी बारी करते त्याच्यावरनं समजेलच. पण जर तुम्ही पहिल्या बारीत येऊन जास्त काय बोललात तर ही वैदेही शेलार कोण आहे कशी आहे आणि काय आहे हे दुसऱ्या बारीत येऊन जर नाही तुम्हाला सांगितलं तर बघा भाऊ घाबरून वगैरे जाते. गवळण अगदी शास्त्रात आहे आणि तुम्हाला माझ्या सुद्धा येणार आहे. तर अनिलजी बाहेर या आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका. पण बघा काय म्हणायचंय. या गवळ्याच्या पोरीला कान्हा तू कमजोर समजू नको. मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटेला माझ्या जाऊ नको. आधी सांगून ठेवते माझ्या वाटेला जायचं नाही. या गवळ्याच्या पोरीला कान्हा तू कमजोर समजू नको. मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटेला माझ्या जाऊ नको. मोडीन तुझी खोडी असा तू वागू नकोस. मोडीन तुझी खोडी
असा तू वागू नकोस आणि ये चोरा अरे नंद किशोरा मला तू अनपढ समजू नको. आणि म्हणून काय म्हणायचं बघा नीट लक्ष देऊन येतो. नंदाचं पोरा हलवीत आला लंगोट्या खाली हलवीत आला लंगोट्या तू हातात धरून सोट्या खाली हलवीत आला लंगोट्या. आता इथं महिला मंडळ पण बसलेलं आहे. तुमचा मान राखूनच मी बारी काढणार पण आधी यांना मजा आली पाहिजे म्हणून नंतर पटवून देणारच आहे. काय म्हणायचंय? खाली हलवीत आला लंगोट्या तो हातात धरून सोट्या. आता लंगोट्या म्हणजे कोण तर तो वाकड्या. खाली हलवीत आला लंगोट्या. आता त्याच्या हातात काठी असते बरोबर. तर काठीला बुवा सोट्या असं म्हणतात. नाहीतर बुवांना काहीतरी वेगळं वाटेल. मग काय म्हणाले? खाली हलवीत आला लंगोट्या हातात धरून सोट्या. तर ती जेव्हा खेळायला जात असतात तेव्हा तो ती काठी घेऊन येत असतो. म्हणून काय म्हणाले? खाली हलवीत आला लंगोट्या तो हातात धरून सोट्या. बुवा तुम्हाला काही बोलायचं नाही बरोबर. गवळण घ्यायची या.
हली हलविताला लंगोट्या तो हातात धरून सोट्या हली हलविताला लंगोट्या तो हातात धरून सोट्या घाबरून जाऊ नका गवळण अगदी शास्त्रात आहे आकाश शेरवे यांच्याकडून 50 रुपये पारितोषिक आलेले आहे आज मंडळ आभारी आहे गवळण झालेली आहे जर तुम्हाला ह्याचे उत्तर ग्रंथ आधारित देता येत असेल तरच द्या नाहीतर इथे रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही पदाला सुरुवात करत आहे नीट लक्ष असू द्या तुझे देख के पहली बार मेरा दिल धड़का है चाले मैं प्यार जिसे करती हूँ तू लड़का है तुम्ही नाही बरं का हा पदाची चाल देते
नाहीतर बुवा येतील लगेच जॅकेट बिकेट घालून बाहेर. हा तुम्हाला म्हणायचंय बघा विषय कसा आहे. केला गडबड घोटाळा नाही विचार केला, वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला. केला गडबड घोटाळा नाही विचार केला, वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला. गौतम ऋषीचा विषय आहे. धरा धरा तुम्ही या भाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, याच भाड्याला. धरा धरा तुम्ही या भाड्याला. म्हणजे गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिच्यावरती त्या इंद्रदेवाचा डोळा असतो आणि तो इंद्रदेव गौतम ऋषीचं रूप धारण करून तिच्या त्या वाड्यात जातो आणि तो जो इंद्रदेव गेलेला आहे त्याला तुम्ही धरा. तो तिच्यावरती अतिप्रसन्न करण्यासाठी गेलेला आहे त्याला तुम्ही धरा. हो एवढाच विषय आहे. हा मग काय म्हणाले. केला गडबड घोटाळा नाही विचार केला. कुणी तर त्या इंद्रदेवाने. वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला. धरा धरा तुम्ही या भाड्याला, याच वाड्याला. म्हणजे तिच्या तो वाड्यात घुसलाय, जो तिच्या आज वाड्यात घुसलाय. हा नाही तर बुवाने तिथपर्यंत काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. तिच्या तो आज वाड्यात घुसलाय त्याला तुम्ही धरा. एवढाच विषय आहे. हा केला गडबड घोटाळा नाही विचार केला, वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला. धरा धरा तुम्ही या भाड्याला, याच भाड्याला. 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 होती घरी गौतमाची प्यारी. अत्याचार तो इंद्राने बघा कसा केला, अत्याचार तो इंद्राने बघा कसा केला. धरा धरा तुम्ही या भाड्याला, आज भाड्याला. 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 विचारी त्या देवाला तुम्ही आलात का परतून. विचार पडला त्या हिल्ल्या देवीला, विचार पडला बघा त्या हिल्ल्या देवीला. धरा धरा तुम्ही या भाड्याला, याच भाड्याला. धरा धरा तुम्ही या भाड्याला, याच भाड्याला.
लावले भांडण संसारात त्या अहिल्या देवीचा काहीच दोष नव्हता तरी सुद्धा त्या इंद्रदेवासोबत जेव्हा त्या अहिल्या देवीला गौतम ऋषींनी पाहिलं तेव्हा त्या गौतम ऋषींनी त्या अहिल्याला श्राप दिला कुणामुळे त्या इंद्रदेवामुळे आणि म्हणून काय म्हणाले आपण देवीच्या मानात तुटलं नात एका क्षणात त्या मूर्खाने केला घात लावले भांडण संसारात घोडावरना त्या ऋषीला घोडावरना बघा त्या ऋषीला राम अवतार प्रकट झाला अहिल्या देवीला राम अवतार प्रकट झाला अहिल्या देवीला तुम्ही या वाड्याला याच वाड्याला तुम्ही या वाड्याला याच वाड्याला केला गडबड घोटाळा नाही विचार केला पाहून रूप त्याने घडविला तुम्ही या वाड्याला याच वाड्याला तुम्ही या वाड्याला याच वाड्याला तुम्ही या वाड्याला याच वाड्याला धरा धरा तुम्ही या भाड्याला या आज वाड्याला तर फार फार फाडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवायचं तुमची जेवढे जॅकेट बिकेट घालून याल ना ते सगळे उतरवीन लक्षात ठेवायचं नाद करायचा नाही तर अशा प्रकारे मी माझी पहिली बारी संपत आहे आणि बुवांना सुद्धा पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.